आय एम सॉरी. बरं का रडलीस ते पण सांग. नमस्कार मित्रांनो, राम राम. तर या सकाळ सकाळी मी काकडी खिसालोय, तर तुम्ही पण या खिसायला माझी मदत करायला. खूप मजा येते मला. तुला असले काम लय आवडतात आहे की नाही? असे काकडी किसायचं, शेंगदाणे चेचायचं, खोबरं किसायचं हे की नाही? मला आवड. चेचायचं लय आवडते तुला. मम्मी कुठे गेल्या? खाली गेल्या का? चुटकी काकडी किसाल्या आणि मी अजून आंघोळ केली नाही. मी आत्ता उठलोय. आता खाली फक्त ब्रश करून आलोय आणि आता पूर्ण चहा ठेवल्या. चहाकडे लक्ष द्यायला सांगितले मला आणि ते खाली ब्रश करायला गेल्या. ती ब्रश करून आल्या आल्या मग आम्ही चहा पिणार सगळे मस्त वेगळी. फक्त ही चुटकी सोडून, कारण चुटकी चहा पित नाही. चुटकीला दूध लागतं हे की नाही? बाय पिल्ली. बाय बाय बाबा. बाय बाय बाय. त्याला खूप वेळ झालाय खरं तर, कारण अलार्मच झाला नाही. 6 वाजता 5चा अलार्म लावतोय, 5चा काय झाला नाही. 7 वाजता जाग आली आम्हाला आणि खूप म्हणजे खूपच लेट झाला आज. त्यांना आवरायला दोघांना पण वेळ झाला. गडबडीत चाललं आता. ए ठामे. स्वयंपाक तर त्यांच्यामुळे माझा सगळा आवरलाय, सगळा स्वयंपाक झालाय. पण माझी वरची कामं सगळी राहिलेली आहेत. हा पसारा, हा पसारा, इकडचा हा पसारा, एवढं सगळं काढून आणि धुणं. बाप रे बाप. लोटून फरशी. खरंच असं म्हणतात स्त्रियांना काय काम असते घरात बसून, बायकांना काय काम असते असं म्हणतात. पण काय काम असते हे बायकांनाच माहिती आहे. सिरियसली सेल्यूट आहे माझ्या मैत्रिणींना ज्या जॉब करतात त्यांना. तर मला चहा मुळातच थंड आवडतो, त्यामुळं चहा गणेशला जाता जाता गरम देते. गणेश वगैरे जाऊन बाय करेपर्यंत थंड होतोय चहा, व्यवस्थित परफेक्ट थंड झालेला असतो. मित्रांनो, फायनली आम्हाला स्कूलच्या कॅन्टीनमध्ये चहा मिळालेला आहे, कारण बिचाऱ्याचा गॅस संपला होता आणि आम्ही आठवडा झाला येऊन नुसतं फिरकत होतो आणि पण आम्हाला चहा काय मिळत नव्हता. पण आज फायनली आम्हाला चहा मिळालेला आहे आणि चेहरे बघा किती खुश झाले त्यांचे. काय चहाशिवाय काय नाही. चहा पाहिजे. चहा हा तेच घे, त्याशिवाय इंजिन स्टार्टच होत नाही. हो मित्रांनो, चहा माझा म्हणजे आमच्या सगळ्यांचा एक अविभाज्य घटक आहे आणि चहा मला लागतो. चहाशिवाय आमचं काही चालू होत नाही. तर या चहा प्यायला या. काय करलास? काय नाही, जेवायला. भाजी छान झाली. पुणे भाजी छान झालं बरं का. 1 नंबर भाजी झाल्या. मित्रांनो, भाजी एवढी छान झाली होती आणि खरंच खूप छान झाल्या. आणि काय सांगायचं, पूनमने कोशिंबीर पण भारी केली होती. पण त्यात दही घातलं नव्हतं. दही घातलं असतं ना तर अजून भारी झालं असतं. पण दही आणायला दही आणायला वेळच नव्हता. टी शर्ट उलटा घातलाय मी मित्रांनो. क्या मेरा कैसा होगा. बऱ्याच जणांचे कमेंट येतात की ब्लॉग जरा मोठा करा. कारण कसं आहे, थोडंसं आता धावपळीचं चालू आहे माझं जरा पॉडकास्टचं पण चालू आहे. पॉडकास्टचा सेटअप ह्याच्यात, त्यामुळे त्या नादात आहे मी. त्यामुळे ब्लॉग करायला वेळसुद्धा मिळणं झाला आहे. पण ब्लॉग मोठे होतील, नक्की होतील. मी त्याकडे लक्ष देईन आणि खरंच थँक्यू तुम्ही जे असं सजेशन देताना. त्यामुळं भारी वाटतं आम्हाला. एक आपुलकी जाणवते तुमच्या ह्याच्यातनं बोलण्यातनं. त्यामुळं नक्की आम्ही ते प्रयत्न करू आणि थँक्यू. असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. खरंच थँक्यू सो मच. है ना पिला? येस, थँक्यू. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आणि या जेवायला कॅमेऱ्यामधून बाहेर या लवकर. भाजी छान झाली आहे, तुम्ही पण टेस्ट करायची. भाजी ॲक्च्युली पूनमने बटाटो आणि त्यात फ्लॉवर मिक्स केलं ना. हां, त्यामुळे एवढी भारी झाली ना भाजी. आता ती जेवताना बघून मला भूक लागली. आता पुणे मी पण जेवतो आता. जेवताना खातो. काय आंबा खाताय? का? मला आवडत नाही आंबा. मला तो ह्याचा आंबा आवडतो. मला फक्त आमरसचा आंबा आवडतो. आमरसचा? कैरी आवडतो. आणि आंबे आणा मस्तपैकी आमरस करा मित्रांनो, आहे की नाही? नक्कीच. आणि कच्ची कैरी खरं तर मला आवडत नाही आहे, पण आज काय माहित काय खाऊ वाटायला लागले. वास
वास बाहेर यायला लागायचा. आणि मित्रांनो मी पहिल्यांदा, तुम्हाला खोटं वाटत असेल पण मी पहिल्यांदा आमच्या झाडाचा समोर आहे ते म्हणतात ना की ज्याच्याकडे असतं त्याला त्याची कदर नसते, तशी माझी करते. आमच्या झाडात आंब्याचं झाड आहे, आमचंच आहे, पण मी कधी आंबा खाल्लेला मला आठवत नाही त्या झाडाचा. आहे की तू नाही? माझं डोकं खातच बाद झालं की. आंबा नाही का खाणार. मित्रांनो हे आता याला कोण सांगणार, ह्याच्याकडे डोकंच नाही तर काय खाणार मी सांगा बरं. खाऊन खाऊनच संपवलंयस. हा? खाऊन खाऊन संप म्हणजे मान्य करते त्याच्याकडे डोकं नाही आहे. वा 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 वा, कापतानाच तोंडाला पाणी सुटाले. गणेश हे तू खा. हे दात असं असतात त्यानं. खरं सांगू मित्रांनो, लहानपणी ज्यावेळेस एकत्र फॅमिली असायची त्यावेळेला. एकत्र ते तर आहे सोड, पण लहानपणी ज्यावेळेस आम्ही काय करायचो स्कूल रिॲक्शन बघायचं. आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस आम्ही लहान होतो. वा आंबा गोड लागला मला त्यावेळेस आम्ही स्कूलमधून आलो, दप्तर एकीकडे फेकायच्या का कोपऱ्यात त्या गादीवरती काय पुणे, आणि ग्राउंडवर जायचं. म्हणजे शांतिनिकेतनचे ग्राउंड आहे तिथं आंब्याची झाडं, पेरूची झाडं असे असायचे. आणि आम्ही नुसतं म्हणजे आता ते आम्ही आंबं काढायचो, तिथं कोण ना कोणतरी मालक वगैरे यायचा त्याचा, आणि ती खरी मजा होती खरं. आम्ही पळून यायचो तिथनं, पेरू चोरायचो सरळ आंबा चोरायचो. म्हणजे ही जी मजा होती ना मित्रांबरोबर जे करायचो ना आम्ही, जाम मजा यायची आम्हाला, जाम म्हणजे जाम. आता ते दिवस आठवले की मग आपण पण करू शकतो ना. असं वाटतं की आता चोरणं वेगळं असतं रे, लहानपणीचं चोरणं वेगळं असतं. चोरी आहे की आपण. कुठल्या झाडाचं? आपल्याच झाडात चोरायचे. मित्रांनो खरं लहानपणीची आठवणी असतात ना त्या गोल्डन डेज असतात, गोल्डन डेज. म्हणजे तुला काय म्हणायचंय, माझ्याबरोबरच्या आठवणी गोल्डन डेज नाही आहे. अरे हे कायम वाकड्यात काय जाते रे? असं का म्हणालायस मग? आत्ताचे नाही आहेत का तुझ्यासाठी गोल्डन? अरे दुखते की नाही असं. आताचे आहेत तरी माझ्यासाठी गोल्डन डेज. नाही एकदा बोललास ते तीर सुटला की आताचे जे डेज आहेत ना ते माझे प्लॅटिनम डेज आहेत. प्लॅटिनम तेरे को क्या लगा? हमरे को कुछ नहीं, हमरे को साकर लगा रहा है, ऐसा लगा. साखर? शुगर कोटिंग लगा मामा का, शुगर कोटिंग. गुळ तरी म्हण, साखर, शुगर कोटिंग असते. यू नो चॉकलेट म्हण, कॅडबरी म्हण. यू डोंट नो शुगर कोटिंग? हमको पता है, हमको शुगर कोटिंग पता है. यही शुगर कोटिंग है, डार्क चॉकलेट. तू बहुत कभी कभी ज्यादा बोलता है, कुछ भी बोलता है, ज्यादा बोलता आहे ना. असू द्या, तुझाच नवरा म्हणून सांभाळून घ्या. अरे साखर का टाकायलाच त्यात? मीठ होतं बरोबर होती की. मीठ चटणी साखर असते, चटणी सगळं टाकायचं असते गणू. तीन येस. चटणी नको खरं, परी खाणार नाही. जरा टाक की, नॉर्मल टाक की चटणी. मित्रांनो पाणी सुटले तोंडाला. हो घे. कच्ची कली तेरा सड्डा मासूम चेहरा. गाणं वाट लावली. मस्त पैकी चटणी, मीठ तर टाकलेलं. आता मी चटणी काय म्हणतोय, केवढी खाल्ली असा? अशी चटणी घे हा नाले शाने. आणि एक आंब्याची फोड खा. झाडून परी खाल्ली तर बरोबर नाही. खाता उलट अजून दे म्हणाल. उलट अजून दे नाही, सरळ दे म्हणा. होय होय, तूच एकटाच हुशार आहेस रे जगात. असं तू म्हणायचं एकटा जगात. थँक्यू. पण हा तेच सांगालोय तुला. आंबा चिरून दिला त्याचं काय नाही. कोणी थँक्यू. नको, thank you नको मला. या जगात कोण मिळायचं नाही तुझ्यासारखी बायको. असू दे खरंच की कोणी? बनू. हा मला नाही तुझ्या कौतुकाची गरज आहे, हा नाही कुठल्या शुगर कोटिंगची गरज आहे. हा हे माझं काम मी केलेलं आहे, तुझं काम तू करू शकतोस. बरं मला ताट करून दे की. ताट करून दे की. मग द्यायचं की राजे. मित्रांनो आता वाजलेले आहेत 5:30 वाजले असतील नाही. मित्रांनो 5:30 वाजलेत आणि आता मी जेवण करतोय. कारण कसं आहे स्कूलचं टायमिंग बदलले, 3 झाले. त्यामुळे मी ऑलरेडी 12-12:30ला जेवतो स्कूलमध्ये. बायकोचं डोकं पण पोट भरत नाही. हां त्यामुळे घरी मला जेवायलाच लागतं. घरी आलो की एक म्हणजे आल्याला मी जरा कसं रेस्ट घेतो, 5-5:30ला जेवतो. संध्याकाळी अजिबात जेवत नाही. भूक लागली तर पुरणचं डोकं खायचं, नाहीतर नाहीच खायचं. आहे ना पण खरं. चला पिल्या हे पाहिजे तुला? नाही. हे लय भारी लागतं.
खायच्या आधीच रिॲक्शन बघायच्या, खायच्या आधीच. मला माहित होतं बारकं उचलणार तू. खा बघू. आंबट खाल्लं की असंच रिॲक्शन येतं आहे की नाही पुणे. तर मित्रांनो मस्तपैकी पूनमने जी भाजी केल्या ती एकदम कडक भाजी झाल्या. चपाती आणि कोशिंबीर आणि चिरलेली कैरी. मित्रांनो या जेवायला. तू काय खाल्लं? चॉकलेट खाल्लंस? मित्रांनो हे अजून लहानच आहे. जहाज चलाने का तजुर्बा नहीं, पर इतना जानता हूँ कि जहाज पहाड़ नहीं चढ़ सकता। मम्मी इसका रास्ता जानती है और यही मेरे लिए काफी है। हाँ मतलब इसके बारे में एक जानकारी मिली। कडक. तर मित्रांनो काल आम्ही बाहेर गेलो होतो परीला वया पुस्तक आणायला आणि आल्यानंतर पूनमला कॉफी पिऊ वाटत होती, ती पण माझ्या हातची. आणि मी कसं बाहेर मित्र होते कधी नाही ते उभारले होते म्हणून मी त्यांच्याबरोबर बोलत उभारलो. जवळजवळ 2 तास मी त्यांच्याबरोबर बोलत उभारलं होतं. त्यामुळे पूनम माझ्यावर रुसून बसली की तिला कॉफी पाहिजे होती आणि मी कॉफी दिली नाही. त्यामुळे मी आज तिला कॉफी करून देतो. तर मित्रांनो कॉफी करणं चहा करणं हे सगळं माझ्याकडे असतं आणि तिला माझ्या हातचा चहा कॉफी आवडते आणि मला पण आवडतं तिला ह्या गोष्टी सर्व करून द्यायला. कारण माझ्यासाठी ती एवढं भारी भारी करते ना की आता तुम्हाला काय सांगू मित्रांनो. तर लागू कामाला. मशे सर की मला कॉफी करू दे. कमिंग सून आहे. हां हां काय बाबा काय बसलं? पातेलं कुठे बसलं? हे ते आता मिळवते बघ, काय मिळवते बघ. लाल झाले काय? होय कसं काय? असली चेष्टा करतात परवा पण असली परवा माझ्याबरोबर प्रँक केल्या. मग मी करणं वेगळं तू करणं वेगळं रे. काय असतोस? ये सॉरी कैसा लगा. पिल्या बाबाच लय चालले. सांग बाबाला. हे जर किल्ले अडकव तिकडे किल्ले नाही कशात येत नाही. मी तुझ्या टीममध्ये पण सामील आहे, मी बाबाची टीममध्ये सामील आहे. परवा तुझ्या टीम मध्ये सामील होती. मित्रांनो दोघी म्हणून माझ्याबरोबर प्रँक केल्यात. आत बसल्यात काय आणि ते ऍक्च्युली ते हे आहे ना काय मला शब्दच आठवत नाही. बेड आहे की नाही बेड मला लय वेळा लागलाय. मला लय वेळा लागलाय आणि मग मला काय वाटलं हिला आत ऐकू केली ना मग मला वाटलं 100% बेडच लागलाय तिला. मग आत पळत गेलो बघते तर असं म्हटली मुरगाळलाय पाय वगैरे. नंतर ना हसायला गेला ही आणि ही दोघी. म्हणून म्हटलं जरा आज प्रँक करावं. पातेलं बघितलं पहिला गार आहे मग डोक्यात क्लिक झालंय की हिला जरा असं छोटे मोठे धक्के तिला आधीमध्ये देत असतो मित्रांनो मी. छोटे मोठे धक्के धक्के येस. मग एक छोटे धक्के होते. 2 पुढे घालतो म्हणजे हार्ड होते. त्याशिवाय मजा येत नाही. कॉफी पिल्यासारखं वाटत नाही. तुला काय आहे मित्रांनो फायनली कॉफी झालेली आहे आणि मला पूनमची रिॲक्शन बघायची आहे की कशी वाटते तिला कॉफी. चांगला मस्तपैकी फेस पण आलेला आहे. ओर पिली आम्हाला गरम कॉफी नको आहे, कोल्ड कॉफी पाहिजे आहे. तिला कोल्ड कॉफी मला घेत नाही रे बाळा. इथे बघा करून नुसतं स्वतः असते. मिक्सरमध्ये घालायचं, दूध घालायचं, विषय संपला. तुला एवढं माहिती आहे तर तू कर की मग. मला मिक्सर जवळ जायला अलाउड नाही. अलाउड नाही आहे. कोण अडवले मम्मी मम्मी मित्रांनो एवढी कॉफी भारी केली आहे काय म्हणजे आता पूनम सांगणार की कॉफी चांगली झाली की नाही ते. पण आम्ही या ग्लासमधनं कॉफी पिणार आणि माझ्या ठमीला पण पाहिजे मला कॉफी.
काचेचा ग्लास हवाय. ह्या देतो ना मला पिता येत नाही. मला पिता येत नाही. ओय, मम्मी. सांग. मी लाखात एक आहे. ला 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 ला. मी जराच घेतो कॉफी, या दोघीने जरा जास्त घेतो कारण मला जरा पित्ताचा त्रास आहे ना. चहा एवढा वेळा होती माझा, काय विचारू नका. तिघांच्या मनात कॉफी जरा कमीच पडल्या. तरी पण मला लय नको. ज्यावेळेस कमी होती ना कॉफी त्यावेळेस एवढी भारी होती ना, काय विचारू. मी बघा कॉफी केवढी घेतली. जराच एक गोट बस होईल. एवढंच दिलंय मला. कमी केलाय सांग. अरे असलं ते दीड हे घातलंयस ना, एवढे हार्ड केलं असणार आहेस. अरे पहिला पे तरी. तू दूध एवढं कमी का घातलायस? पण पहिला पे तरी काय कमी घातले मी. दूध हा दूध आता जराच राहिले. मग आता आणलं नाही दूध? हा आणले की विसरलो मी. काढायचं कंटाळा आहे ते सांग की. नाही पिऊन तरी बघ पुन्हा कॉफी. उगाच दंगा करू नकोस. पहिला मित्रांनो पेच्या आधीच दंगा करायला लागला. हार्ड झाली असली तर मी पिणार नाही. कष्ट वाया. हो मी सांगितलं मला हार्ड आवडत. बायकोच्या कलेला पण कवा तर घ्यायचं रे, मग कष्ट वाया काय. माझा प्रयत्न एवढाच होता मित्रांनो की हिला आवडेल अशी कॉफी करा. पण आता मला कळाल्या काय हा कळालं. दूध कमी घातल्याचा जर तो कॉफी कशी झाली, म्हणजे मी जजमेंट एक करून सांगते. तरी पण आणि सांग मला. ए नको ती मला. ती दे की कमी पाहिजे मला. पित्ताचा त्रास आहे मला. दे की पुन्हा असं करायला लागल्यास. ठीक आहे काय जरा बघतो त्यात ते समान तर करतो ते. समान करतो ते. दे की समान कर. समान पागल आहे बोला की पागल आहे. कधी की सामान पुन्हा केलं की. काय केल्यास. ही वाटी केवढी आहे, ती वाटी केवढी आहे. नाही बघू जर दाखव. खाली दाखव रे. वाटी दाखवू नकोस मला. खाली टाकू ना, खाली. पागल. दाखव की. घे की पुन्हा माझं अरे जरा. भरपूर आहे. नाही येते हे बघ, मी घेते. बस बघ आता कसं झालं. ठीक आहे कॅमेरा त्यासाठी चालू ठेवलाय. नाटक करायचं नाटक. हार्ड वास आलाय मला, हार्ड. काय सांगायला हार्ड वास आला. खोटं सांगायला काय की नाही. खरं सांग की. बरं झालं. खरं सांग. खरंच छान. मग हार्ड काय म्हणाल. बघा मित्रांनो कसं झालं. चांगलं झाले. कॉफी सारखे झाले. चांगलं झालं. जरा हार्ड झालं खरं. तर मित्रांनो अशा तऱ्हेने मी गणलेलो आहे आणि पूनमला तिच्या मनासारखी कोणी कॉफी दिली नाही. कोई बात नहीं, कल फिर से करेंगे हम. हाँ जब तक करेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. कौन है ये. कहाँ से आई है. ये चीज कर दो. पेन्सिल आहे, पेन्सिल आहे. कोण आहे रे. मलाच भेटले. पिल्ला तुम्ही असं करताय का शाळेत. माझ्याकडे पेन्सिल आहे नवीन. असं करताय. इथेच करताय असं करताय मी. गावाकडे करतो. हे असलं नाही त्यांच्यात काय. काय करताय. खरं सांग कॉफी कसं झालं. छान झालं.
मग कशाला म्हणायचं मजा घ्यायची का? नवऱ्याची मजा घ्यायची. कशा आहे मित्रांनो, मजा घेते. नवरा असा कोडात पडला पाहिजे. नवरा कोड्यात नवऱ्याला आता बोललास तो. तर आम्ही चाललेलो आहे आता, म्हणजे भाऊ आलता माझ्याकडे आणि आम्ही सांगवाडीत आलोय आणि इथं कॉफी घेतली नाही, असं कधीच होत नाही. इकडून जर जाणार असो किंवा बाहेर जाणार असलो तर इथली कॉफी आम्ही नक्की पितो आणि ते आता पित आहे. आणि भावाचं आणि माझं आता भांडण झालेलं आहे आणि त्यात गणेशनं शांत केलेलं आहे. भावानं का भांडण केलं हे पहिला सांग. ते सांगायचं नाही, डोळ्यातनं निघते. तो म्हटला की इकडून रस्ता सेमच आहे. मी म्हटलं इकडून कसा सेम असेल, नाही तिकडूनचा रस्ता छोटा, इकडूनचा रस्ता मोठा आहे. मग इकडून सेम कसं असणार? पहिलं तू ठरव काय सांगणार असते त्यांना. इकडचा रस्ता छोटा काय संबंध आहे? अंतिर सांग की. परी मला नमस्कार करताय, सॅल्यूट करत आहे परी मला. परी थँक्यू मला समजून घेतलं. असा नमस्कार कोपऱ्यापासून तुला साष्टांग नमस्कार म्हणा. ऐसे असं- मम्मी दोबारा नाही मिळेल. हे मला नेहमी असंच करत असतात. मी जे बोलत असतो त्याच्या उलटच त्यांना बोलायचं असतं आणि त्यांनी तेच करतात. आणि शेवटी म्हणतात की बाई दमलो मी आता, किंवा काय म्हणतात रे तुम्ही, नमलो मी आता. उघडलीस किती आगाव आहे. तर आम्ही आलेलो आहे आता गोठ्यामध्ये, म्हशींच्या गोठ्यामध्ये. म्हशीच्या गोठ्यामध्ये आलेले आहे. आणि इकडं दार उघडा म्हणताना उघडले नाहीत आणि आता मी तिकडं जाताना मग इकडं दार उघडल्यात. एवढे आगाव आहेत. हा हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आवाही बघ कशा आहात म्हणल्यावर प्रूफ. खुश झाली ती. यो हांगचुंग वांगचुंग. पुणे नमस्कार मैत्रीण म्हटल्यावर करणार नाही. नमस्कार बहिणीनो म्हणायचं. म्हण यो बहिणीनो. बघ लगेच केली बघ तिनं. हा ग बसते. एवढ्या दिवस आले नाहीस ना तू, त्यामुळे रुसले. आता कॉफी डिस्ट्रीब्यूट होत आहे. मॅडम आमच्या डिस्ट्रीब्यूट करत आहेत कॉफी. हो गई ये स्टॉप. ए थांब बघू दे मला. ए तू घेतलंस ना परी, मागाशी तर पिलंस की कॉफी. हा कॉफी पिलोय. यूज बिफोर शेक. आम्ही मस्तपैकी ह्या भव्य दिव्य गोठ्यामध्ये आम्ही कॉफी पित आहे. तर या कॉफी प्यायला. आणि ह्यांचं काय चालू आहे बघा. य छुई मुई छुई मुई छुई मुई छुई मुई छुई मुई छुई. पुणे कॉफी पिऊन झाली की नाही तू तुझा मोबाईल. ह्यो बघ कसा प्यायला लागला. ह्यो दूध प्यायला लागलाय कॉफी. दूध प्यायला लागत कॉफी प्यायला लागलाय. तर मित्रांनो, मला बस म्हणायच्या आधी आपण स्वतःहून बसल्या बघा खुर्ची. हा माझ्यापेक्षा ह्या लेवलच्या जागेवर मी तुला बसवणार. तिथं बसू. पुणे हे सांडलंच की तू इथं. हा काय करू, असं हे करायचं नसते, वाया घालवायचं नसते. वेस्ट करून नको दे. पुणे ते कसं बघायला बघ की. बघ तुझ्याकडं, त्याला पण कॉफी पाहिजे. जा की द्यायचं का कॉफी. असं करतेस दे त्याला कॉफी दे. पुणे आपण एखादं मेल आहे का फिमेल आहे कसं ओळखतो. तसं बघ की. नेहमी गळ्यात गळा घालून असतात. मैत्रिणी आहेत त्या खास. म्हणूनच म्हणालो यांना वेगळं खरं तू आलं की लय चिडतात त्या. चिडत्यात, होय जेलस होतात. जेलस होत्यात. हे पांढरे होय ते बघ कसं प्यायला लागले. हाल्या कशाला करायलास, बांधलेत ना त्यांना. मग कुणाला करायलास. हिला हाल्या म्हणाले तुला. करायची गरज आहे का. रवत तर मित्रांनो, आम्ही मस्तपैकी या इथे कॉफी पिलोय आणि या इथं खरंच भारी वाटतं. म्हशीचा गोठा वगैरे सगळ्या जुन्या आठवणी आमच्या ताज्या होतात. आमचा पण म्हशीचा गोठा होता, पण आता तो नाही आहे. पण खरंच जुने दिवस आठवतात आणि खूप भारी वाटतं. तुमचं काय चाललंय. हां कोणाला ताकद आहे.
पुणे त्यानं काहीतरी केलं की उगाच काहीतरी व्हायचं. आधीच एकुलती एक बायको आहे मला. आगाव पुणे आहे ही. तुला आहे हार मानला तर चल. होय कराय थांबला ना व 1 इंच पण हल्ला नाही तो. जाईल बाहेर मला घ्या. खरोखर आता अरे ते मेंदूर पडले असते. आधीच एक मेंदू कमकुवत आहे. दुसरा पण मेंदू तिला हे झाला असतो तिचा. मारत नाही त्याला लागल बघल कुठं. हा. मित्रांनो हा सगळा आमचा चेष्टाचा भाग असतो. तर ही जेव्हापासून माझ्या लाईफमध्ये आलं ना तेव्हापासून माझी लाईफ एकदम वाटोळ झाली. एवढं पण खरं बोलायचं. अरे टायमिंग काय पकडे सही पकडे टायमिंग. अरे लाईट लावून दिसत नाही. चलो बाय बाय पुणे इकडे जायचं आहे. आता कुठून बाहेर जाणार दाखव. चलो कुठनं जायचं आहे तिकडं. चला. तर आम्ही आता आलेलो आहोत घराजवळ. हे का नाही पिल्या. पिल्लू आमचं निवांत बसते. पिल्लूला पुढं बस. ऐकत बसले आम्ही काय बोलतोय काय नाही. सगळं ऑब्झर्वेशन असते. पुढं बस म्हटलं की बसत नाही. तिला एसी आवडत नाही. एक दिवस मी आणि परी जाणार फक्त फिरायला. चाकी आहे ना पिल्या. मग आम्हाला 2 व्हीलर घेऊन द्या. आम्ही 2 व्हीलर आणि आहेच का. तर मित्रांनो आता आम्ही जस्टच गोट्यावरून आलेलो आहे. 10:30 वाजल्यात आणि अजून आम्ही जेवलो नाही. आणि मॅडमला कुठल्याही परिस्थितीत शूट करायचं आहे त्यामुळे मॅडम आता आवरत आहेत. होय की नाही मॅडम. हो ज्या त्या वेळेत जे ते शूट झालं पाहिजे. मॅडम ड्रेस पटापटा घालतात पण ज्वेलरी कुठली घालायची आहे काय घालायची आहे सगळं मला बघावं लागतं. तेवढं चालणार की रे. कारण मॅडमला त्याशिवाय काय कळतच नाही. मॅडम कायच कळत काय करायचं. मॅडमला एकच कळतं फक्त माझ्यावरती प्रेम करणं. ओ माय गॉड. हे पण तू सांगणार. तू काय बोलणार नाही मीच सांगतो. मॅडमला बोलायला वेळ देतोस काय. धडाधड एकामाग एक बोलतोस. ओ माय गॉड मस्त दिसाली हे कानातलं पण. बघ ये है कश्मीरी और ये है राजस्थानी और राजस्थानी. कुठलं छान दिसतं. और दिल है इंडियन. फिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है असं फिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी. हे बघ कसे बघायला ये. पिल्लू कुठला असू दे सांग. पिल्लू म्हणाल ते ठेवणार आहे मी. हे नाही पिल्लं हे भारी वाटले राजस्थानी. हे राजस्थानी म्हणतो काश्मीरी कश्मीरी छान वाटले पण हे. हेच असू. पण हा ड्रेसचं जर फिटिंग असतं ना अजून कडक दिसलं असतं. काय करायलास जा असंच खाली. पाणी घेऊन यायचं. हम तुम्हारे हैं तुम्हारे. इकडे म्हणाले इकडे अर्षद. स्वतःलाच म्हणाले किती बाद आहे. हमको तुमसे प्यार. पुढचं काय गाणं येत नाही. तू पण परीसारखं जायचं. परी पण आवडली की नाही. परीला काय करू असं होते असं आरशात बघून असं असं डबा बिबा ये बघ बर ओके. चला छान दिसाले मस्त एक नंबर. चष्मा घालावा लागेल. घाल नकोस. नाही डार्क सर्कल. मग ती काय की आणली होतीच ना डार्क सर्कल. उगाच पैसे नको घालायचे. म्हणालोय रे. अरे पण ते नॉर्मल तर कर ना. नको पावडर लावले आजच्या दिवशी. ठीक आहे सगळं स्वतःच करते. उगाच पैसे घालून आणायचं एवढं सगळं आणि वापरायचं नाही. कर कर कर. कोण मी तुझ्यापेक्षा कमी बोलतो. माझी सटकली का नाही. आता माझी सटकली. आता माझी सटकली. मला राग येतोय. मला राग येतोय. काय सांगतेस तुला राग येतोय. विसरलं मला काय करायचं होतं तुझ्यामुळे. मी असं असते मित्रांनो. बरं हातात काय घालू. हातात तू कासरा घाल. अपरिचित घाल. हे नाही चांगलं दिसणार. नाही ते हातात ते वेगळं हे वेगळं. मग कशाला घाल म्हणाल. घडाला घाल इथे आणि कडा घाल मस्त वेगळं. छोड़ दो आजा जमाना क्या कहेगा. अंगात येते हिच्या. हे घालू काय. वाव घाल मस्त. खरं हे वेगळं काय मस्त आहे म्हणतोस. उगाच मस्त म्हणायचं. गोल्डन कलरचं तुला घालायला पाहिजे एवढं कळलं नाही का मग मला कशाला विचारतोस. परीक्षा घ्यावी. माझी परीक्षा घेतेस. झालं की माझं दिवस गेली की परीक्षा. परीक्षा घेते आहे मी. कौन है ये कहाँ से आई है. हाँ
कौन से ग्रह से आई है वारीसी आहे. हे पिल्या कौन से ग्रह से आई पिल्या है माझं घड्याळ कुठे ठेवलीस ग परवा काढून चल माझं देतो चल तुला बर्थडेला बर्थडेच्या वेळेस. झालं इथून अगं सुरुवात घड्याळ कुठं आहे? ए माझं तिथं असेल डेस्कवर चल देतो तुला ये पटापटा डेस्कवर नाही डेस्कवर. डेस्कवर असेल चल ये काय असेल ते. मित्रांनो आपला सेटअप तर रेडी आहे. मग दाखवतो तुम्हाला सेटअप आपला आहे कसा दिसतोय बघा जरा. हे नवीन लाईट घेतल्या परवा. कसा सेटअप सांगा मित्रांनो जरा भारी दिसतोय ना. तर हे आहे आपली जी लाईट आहे स्किन टोनला खूप छान दिसते. आणि हे जे आहे ते पाठीमागे आपण ॲज अ रिफ्लेक्टर म्हणून यूज केला आहे. ॲक्च्युली हा सर्कल पडतोय खूप छान दिसतोय. जरा इकडे करतो म्हणजे अजून सर्कल दिसेल. हा येस हा सर्कल किती छान वाटते ना. मस्त ना. कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा दिसतोय सेटअप. हा ॲक्च्युली पॉडकास्टसाठी करतो आहे आपण. आणि आता ह्याला आपण हे जे आहे फ्रंट साईडचं दिसतंय तुम्हाला त्याला आपण ते लाईट डिफ्युजर असते ना ते आणले ते मागवले मी. उद्या येईल आपल्याला ते उद्यापर्यंत येईल ते डिफ्युजरचं. कारण का डायरेक्ट हॅर्श लाईट पडते चेहऱ्यावर आणि त्रास होतो ह्याचा इकडं बघितलं की. आता इकडं बघितलं की ह्याचा एवढा त्रास होत नाही. हे असं जे सॉफ्ट लाईट आहे ना तसं ह्याचं आपण मागवलं आहे. त्यामुळे हे पण खूप छान दिसेल स्किनवर मस्त दिसेल हे. ओ गणेश ओ ओ माय टिकली एवढी गॉड. छोटी असते का जरा मोठी? जरा मोठी लाव. ह्याला जरा मॅच होईना झाल्या. जरा मोठी लाव. टिकलीपासून सगळं सांगायला लागते. अरे तुमको कुछ हां टिकली तर टिकली नाही तर हुकली अशी टिकली आहे तिची. आत्ता लावते आणि थोडा वेळ पडते. आणि अलीकडच्या टिकल्यांमध्ये दमच नाही आहे. सरळ आधी कसे ते बॉक्स असायचे बघा रेड व्हाईट ब्ल्यू असे वेगवेगळे पिंक असे असायचे. असे एका बॉक्समध्येच असायचे. ते प्लॅस्टिकचं असायचं गंध म्हणायचं आम्ही त्याला. आणि ते लावायचे मुली ते असे टोपण उघडून त्यातनंच गंध ते लावायचा. मस्त होतं ते. आता बघायला पण मिळत नाही तसलं. तर मित्रांनो माझं बोलणं पूनमला थोडंसं मनाला लागलेलं आहे त्यामुळे ते आत्ता रडा लागल्या. लोकांना वाटतं आमच्यात भांडणं होत पण भांडणं होतात आमच्यात हे की नाही. रडली की लाल उडत होते. माझं बाळ ते नाही परत बोलत नाही. आय एम सॉरी. बरं का रडलीस ते पण सांगते आपल्या ऑडियन्सना. तू नाही म्हणतोस मला काय काय गोष्टीला. काय नाही म्हटलं ते तरी सांग. मी एक्स्ट्रा पोज देताना नको म्हटलास. मित्रांनो काय रडला माहिती आहे फोटो सेशनला एक्स्ट्रा पोज देते ते. मी म्हणलं एवढं बाद झालंय नेक्स्ट ड्रेसवरती पोज दे. तर ते एवढ्यावरती भाई मारो मुझे मारो. मारच खाणार आहेस तू. माझं बाळ ते जरा डोळे पुसलेत की नाही जरा पाणी जरा ते खात असते. पाणीदारच ऑइली झाली का रे? हां ऑइली झाली का? झालं असेल घामानं जरा होत. हे पण हॉट आहे रे. वॉर्म आहे. बस काय मी अशी राहून घेते की नाही हां उभारल्या ते फुलते तोपर्यंतच फोटो घ्यायचा. पिल्या ह्याला ते तसंही नसते. दुसरा कॅमेरा लागतो त्याला. हां. थांब जरा ट्राय करू बघ जरा. बघ तू करून. पिल्या कुठं आहे बघू जरा मम्मा कर. कॅमेरा कुठं आहे? कॅमेरा तुझा असाच आहे कॅमेरा. बरं, सरका असं करायचं. मित्रांनो हिचा फोटो सेशन झाला आहे पण माझा फोटो सेशन कोण करणार? काढायचा. तर मित्रांनो चड्डीवरच फोटो काढतो मी. आहे की नाही. तरी पण एक फोटो बनतोय मी. चड्डीवर असू दे ना कशावर असू दे. चड्डी माझा हा ब्रँड आहे.
म्हणजे हा ही माझी आयडेंटिटी लक्षात ठेवा मित्रांनो. बाबा हो. तुमची पॅन्ट दिसणच झालं कॅमेरा. दिसेना झाल्या हे बघा मित्रांनो, छड्डी माझी आयडेंटिटी. तर कसं फोटो सेशन चालू आहे बघा. स्पायडरमॅन कसं असतं रे स्पायडरमॅन? स्पायडरमॅन काय माहित कसं उलट असते ते. उलट लटकायचं करत असते तुम्ही दोघी. चला मला भूक लागली, लवकर आवरा. ते सकाळचं मूवीला पिल्या वन पीस. चलो तर मित्रांनो फायनली शूट झालेलं आहे. आणि मला ही जी लाईट आहे ना मला जाम आवडली. जाम आवडली मला. ह्याचा जो असा रिंग लाईटमध्ये जो इम्पॅक्ट पडते ना तो खरंच खतरनाक पडते. आणि चला आपलं शूटिंग तर झालेलं आहे. हे आपण आता साईडला ठेवूया आणि मस्तपैकी वेब सिरीज बघणार आहे मी आता. वन पीस कडक वन पीस आहे. म्हणजे कडक मूवी आहे ती. सॉरी वेब सिरीज आहे ती. बाबा हो. मी करणार आता. काय करणार आहे माझे काहीतरी फोटो काढा. पिल्या तू आता काय आवरलंस तर का सांग बरं. तिचं असं असते बघा मित्रांनो, मम्मीने केले म्हणले की मला करायलाच पाहिजे मग, हे की नाही. असं तुझं आहे. आवडायचं ना मग मम्मी बरोबरच. मम्मी आवडतं बरोबर काय करत असतेस. चालू झालं याचं फोटो सेशन चालू झालं मित्रांनो. तर हे असंच चालू राहणार. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण हा इथे समाप्त करतोय. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. ऍक्टिंग बघत रहा. या आमच्या परीची सिग्नेचर स्टेप आहे. तर मित्रांनो भरपूर दिवस झाला असा एंड केला नव्हता आम्ही आणि आज करतोय आणि खरंच भारी वाटते. आणि आमच्याकडं काही जर म्हणजे तुम्हाला जर आमच्या ब्लॉगबाबत जर काही सजेशन द्यायचं असेल तर प्लीज कमेंट बॉक्समधून सांगत जावा. आम्हाला पण थोडंफार प्रोत्साहन मिळेल. मी पण ह्या फील्डमध्ये नवीन आहे. ब्लॉग कसा करायचा अजून एवढं मला नॉलेज नाही तरी पण मी प्रयत्न करतोय. तरी पण मी हळूहळू शिकत आहे ह्या गोष्टी. हा कसा करायचा ऐसे हाथ में पकड़ने का और बोलने का और छोड़ने का. सब छोडणे का वो ऊपर वाले के हात में छोडणे का, आहे की नाही. नॅचरल खाल्ले. हा मित्रांनो खरं तर हे एवढं सोपं असते. म्हणजे नुसतं कॅमेरा घ्यायचा आणि बोलायचं. आधी कॅमेराला फेस करणं मला खूप कठीण जायचं पण आता फेस करतोय हळूहळू. आणि हे फक्त शक्य तुमच्यामुळे झाले कारण तुम्ही एवढं मोटिवेट करता ना मला, त्यामुळं खरंच खूप भारी वाटतं. आणि तुमच्यामुळे मी अजून थोडंफार माझ्यामध्ये प्रोग्रेस होत आहे आणि आम्ही ते करू. आणि काही सजेशन असेल तर प्लीज कमेंट बॉक्समधून देत जावा. असंच आम्ही प्रयत्न करत राहू. थोडंफार तुमच्या काम देत त्याला कोण प्रोत्साहन नाही तुमच्या खऱ्याच उतरू काय म्हणतात त्याला तुमच्या असं ते मित्रांनो समजून घ्या फक्त. तुमच्या प्रेमामुळं आणि तुमच्या सपोर्टमुळं आम्हाला अजून प्रोत्साहन मिळते. त्यामुळं असंच सपोर्ट करत राहा, असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि असंच आम्हाला एंटरटेन करण्यासाठी प्रोत्साहन देत राहा आणि आम्ही ते नक्कीच करू. तर थँक्यू सो मच आजपर्यंत एवढा पाठिंबा दिला त्याबद्दल.